माता रमाई यांच्या 126व्या जयंतीनिमित्त या मातेस त्रिवार वंदन आणि शतशत नमन. रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी होत. रमाबाई आंबेडकरांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे वलंकर आणि आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वणन गावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना 3 बहिणी आणि 1 भाऊ होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. रमा लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंकर काका आणि गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. सुभेदार रामजी सकपाळ हे आपल्या भीमराव या मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. त्यांना रमा पसंत पडली आणि त्यांनी रमाच्या हाती साखरेची पोळी दिली. रमाई आणि भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केटमध्ये 1906 मध्ये झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय 14 वर्षे तर रमाईचे वय 9 वर्षे होते. इसवी सन 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते आणि रमाई दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहवले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले आणि ते पैसे रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला, पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखाशी, अडचणींशी, गरिबीशी भांडत होती. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता आणि प्रेरणास्थान म्हणजे रमाई. त्यांच्या जयंतीनिमित्त या त्यागमूर्ती मातेस मानाचा मुजरा आणि त्रिवार वंदन.